नमस्कार, मी अभय बनगे. आज मी तुम्हाला कोळंबीचा रसा दाखवणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी खोबरं, एक कांदा, लसूण, 2 टॅमॅटो आणि मालवणी मसाला आणि थोडासा कोळी मसाला हे मी सगळं मिक्स करणार आहे, वाटप करणार आहे आणि त्याच्यानंतर त्याला मी फोडणी देणार आहे. मी हे टाकत आहे. मसाला वाटप आपण करून घेऊया. आता हे मी मिक्सरला ग्राइंड करणार आहे बारीक. आपण आता कोळंबीचा रसा बनवूया. मी कढई ठेवली गॅसवर आणि त्याच्यामध्ये मी आता 2 पळी तेल टाकत आहे. तेल जरा तापून द्या. गॅस माझा मिडियम आहे. तेल गरम झालेलं आहे. आता मी कांदा टाकतोय. कांदा ब्राऊन झाला. आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकत आहे फोडणीला. ते चांगलं हलवून घेऊया थोडं 5-2 मिनटं. आणि आता आपण वाटलेला मसाला आहे, सगळं खोबरं, लसूण, अद्रक आणि मालवणी मसाला आणि आपला कोळी मसाला हे सगळं मिक्स आहे याच्यामध्ये. ते मी आता टाकत आहे. हे चांगलं तेलामध्ये होऊ द्या जरा. आता मसाला बऱ्यापैकी झाला आहे बघा. तेल पण सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी होतो. पाणी तुम्हाला किती पातळ किंवा जाडसर हवं असं त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. हे मसाल्याचंच पाणी आहे. मी काय पाणी हे नाही केलेलं आहे. हे मसाल्याचंच पाणी आहे. थोडंसं पाणी मी वाढवतोय. आता हे चांगलं उकळून दे. हे कोकम आहेत ते मी टाकत आहे. 2-3 कोकम आहेत. हे उकळल्यानंतर मी ह्याच्यामध्ये हे कोळंबी आणि बटाटा हे दोन्ही मिक्स आहे हे मी टाकणार त्याच्यामध्ये. आता याला चांगली उकळी आली. आता मी कोळंबी आणि हे बटाटा दोन्ही मिक्स आहेत आणि याच्यामध्ये ऑलरेडी मी मीठ टाकलेलं आहे. मी पुन्हा मीठ टाकत नाही आहे. आता हे कमीत कमी 5 ते 10 मिनटं याला चांगलं उकळून द्या. अशा प्रकारे कोळंबीचं करी झालेली आहे. आपण चेक करूया. हे बघा, हे बटाटे आपण पहिले बघूया शिजले की नाही. हे बघा, बटाटे शिजलेले आहे, कोळंबी पण शिजलेली आहे.
तर आपलं हे ऑलमोस्ट करी झालेली आहे. जर तुम्हाला ही ही करी आवडली असेल तर मला हे करा, सपोर्ट करा. आता मी ह्याच्या पुढे मी दाखवत आहे तुम्हाला मुशी फ्राय कशी करायची ते तुम्हाला दाखवत आहे. चला आपण आता मुशी फ्राय करूया. इथे मी बाजूला फ्राय पॅन ठेवलेला आहे, कारण ह्याला तेल जरा कमी लागतं, तर तुमच्या आवडीनुसार तेल टाका. मी तेल टाकत आहे आता. तेल थोडं गरम होऊन द्या. ह्या मुशीमध्ये मी फक्त लाल मिरची पावडर, हळद, लिंबू आणि मीठ एवढंच टाकलेलं आहे. बाकी मी रवा आणि तांदळाचं पीठ लावून मी हे फ्राय करणार नाही, जसं असं मी फ्राय करणार आहे. तर चला तर आपण आता सुरुवात करूया. तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे, तर आता आपण मुशी त्याच्यामध्ये टाकूया. हे 2 मी राणी मासे आणलेले आहेत. ते आमच्याकडे कोण खात नाही, पण मला आवडतात म्हणून मी मुद्दाम 2च आणलेले आहेत. ते पण मी आता याच्यामध्ये फ्राय करणार आहे. गॅस मी स्लो केलेला आहे. बंद. चला मी आता बघतो हे जरा झाले की नाही. एक साईड झालेली आहे, एक साईड झालेली पलटी मार. मी 1-2 मिनटं झाकण ठेवत आहे स्मोकी फ्लेवर येण्यासाठी. अशा प्रकारे मुशी फ्राय झालेला आहे आणि इकडे कोळंबीचा रस्सा झणझणीत झालेला आहे. अशा प्रकारे ही डिश रेडी झाली आहे. कोळंबीची करी आणि मुशी फ्राय आहे. तर अशा प्रकारे ही डिश झाली तयार. तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. हे जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.